विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर आता मतदारसंघ आरक्षित असणाऱ्या नेत्यांचे लक्ष राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडीकडे लागलंय। राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत आपला समावेश व्हावा यासाठी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमधून माजी आमदार प्रशांत परिचारक आणि सहकार शिरोमणी वसंतराव काळे चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याण काळे यांनी आपापल्या नेत्यांकडे फील्डिंग लावायला सुरुवात केली आहे। मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव विक्रांत उर्फ बाळराजे पाटील यांच्यासाठी आमदार यशवंत माने हेही मैदानात उतरलेत। त्यामुळे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत कुणाला लॉटरी लागते याकडे राजकीय वर्तुळात लक्ष असणार आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडीचा विषय मार्गी लावण्याचे सुतोवाच महायुती सरकारच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी केले होते। त्यामुळे या 12 जागांच्या निवडीकडे आमदारकीसाठी इच्छुक असलेल्या नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे। विशेषतः ज्या नेत्यांचे मतदारसंघ आरक्षित आहेत त्या नेत्यांनी पाठीमागच्या दारातून पुन्हा विधिमंडळात जाण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांची नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळीही उमेदवारीसाठीची चर्चा होती, मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांचा विचार झाला नव्हता। त्यामुळे राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत प्रशांत परिचारक यांना संधी मिळावी अशी त्यांच्या समर्थकांची मागणी आहे। त्यांना विधान परिषदेवर संधी दिली तर पंढरपूरचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्या विधानसभा उमेदवारीचा प्रश्न मार्गी लागणार आहे। परिचारक यांना संधी मिळाली नाही तर मात्र त्यांच्यावर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव वाढू शकतो। त्यामुळे परिचारक यांना विधान परिषदेवर संधी देऊन भाजपातील अंतर्गत वाद मिटवण्याचा प्रयत्न पक्षश्रेष्ठींकडून होऊ शकतो। तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पंढरपूरमधील नेते कल्याण काळे यांच्या समर्थकांनीही पक्षाकडे काळे यांच्यासाठी विधान परिषदेची मागणी केली आहे। पक्षाकडून त्यांना संधी मिळते की नाही ते पाहावं लागेल। काळे यांच्या समर्थकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आमदार बबनराव शिंदे यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केल्याचं सांगितलं जात आहे।